मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणं ठाकरेंना भोवण्याची शक्यता आहे। ठाकरेंवरती कारवाईचे निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत, तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश बघायला मिळत आहेत। आशिष शेलारांनी दाखल केलेल्या तक्रारीवरती आयोगाने हे आदेश दिलेले आहेत। या घडीची आपण मोठी बातमी बघतोय। मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषद घेणं ठाकरेंना भोवण्याची शक्यता आहे। ठाकरेंवरती कारवाईचे निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहेत। आशिष शेलार यांनी तक्रार दाखल केली होती आणि यानंतर आयोगाने हे आदेश दिलेले आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, मतदाना दिवशी खरं तर पत्रकार परिषद घेतली होती उद्धव ठाकरेंनी आणि आता त्यावरती कारवाई होताना दिसते, काय माहिती आहे? खरं तर 5व्या टप्प्याचं मतदान मुंबईत पार पडलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी 20 मे रोजी जी आहे ती पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेतून अनेक आरोप आणि दावे प्रतिदावे जे ते करण्यात आले होते। आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषदेविरोधात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट निवडणूक आयोगाकडे या पत्रकार परिषदेमध्ये आचारसंहितेचा भंग केला अशी माहिती जी आहे ती दिली होती। आणि त्याच्यानंतर राज्य शासन निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की या संपूर्ण पत्रकार परिषदेचा जो आहे तो अनुवाद करून आम्हाला पाठवा। नंतर या संपूर्ण मराठी पत्रकार परिषदेचा इंग्रजी भाषेत जो आहे तो अनुवाद करण्यात आला होता आणि तो केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आला होता। आणि त्याच्यानंतर आज ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली त्याच्यानंतर लेटर जे ते पत्रक बाहेर पडलं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्या अनुषंगाने आता नेमकं ह्या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की अनेक वेळा विरोधी पक्षांकडून जे ते राज्य निवडणूक आयोगाला पत्रकं देण्यात आली होती जी आहे ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा भाजपच्या आणि महायुतीत असलेल्या एनडीएमध्ये असलेल्या पक्षांच्या संदर्भात, पण तेव्हा एकदाही कारवाई झाली नव्हती। पण या संपूर्ण संदर्भात जर पाहिलं तर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ज्यावेळी जे ते पत्र दिलं त्याच्यानंतर थेट आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा इंग्रजी अनुवाद घेण्यात आला। त्याच्यानंतर आता त्याची चौकशी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमकं आता या संपूर्ण प्रकरणात काय होताना पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या मुद्द्यावरून गाजलेले हे प्रकरण उद्धव ठाकरेंना भोवणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। आणि या प्रकरणी आता उद्धव ठाकरे आपली भूमिका काय मांडतील, उद्धव ठाकरेंच्या लीगल टीमकडून काय उत्तर देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की एक पत्रकार परिषद आचारसंहिता संपण्याचा आदेश घेण्यात आले होते असा दावा जो आहे तो भाजपचे मुंबई अध्यक्ष यांनी केला होता आणि त्याच्यानंतर त्याची चौकशी जी आहे ती आज लागलेली आहे। अमित, अजय, या सगळ्या आदेशानंतर ठाकरेंकडून काही प्रतिक्रिया आल्यात का? अद्याप ठाकरेंकडून कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाही। काही वेळातच संजय राऊत जे सामनामध्ये यंदाच्या वेळेस एकंदरीत संपूर्ण अग्रलेख लिहायला बसतात ते थोड्या वेळात बाहेर निघतील, त्यानंतर ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच उद्धव ठाकरे सुद्धा आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सगळे खुलासे करतील अशी सुद्धा माहिती आता ठाकरे गटाच्या बाजूने त्यामुळे पत्रकार परिषदेवरती सुद्धा लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।